हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जुलैचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर भाग्या पहिल्यांदा तिच्या बाबाच्या डोळ्यावर हात ठेवते, तेव्हा बाबा म्हणतात, भाग्या काय आहे ग हे? तेव्हा भाग्या म्हणते, थांबा असं म्हणते आणि मग तेवढ्यात प्राजक्ता येते ताटली घेऊन आणि मामा आहे तुझ्यासाठी स्पेशल खिचडी असं म्हणते. तेव्हा भाग्या म्हणते, स्पेशल म्हणजे? आणि मीठ नसलेली खिचडी. तेव्हा बाबा डोक्यावर हात मारून घेतात. तेव्हा प्राजक्ता म्हणते, मामा डोक्यावर हात मारून गेला काय झालंय? तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे हे असं म्हणते आणि विचारलं तर तेव्हा भाग्या म्हणते, आणि बाबा मी आणि तुम्हाला भाग्याने मगाशी सांगितलं होतं ना, आमचं सगळं ऐकावं लागेल तुम्हाला. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, आयुष्यभर लागलेली सवय आहे, एका दिवसाने कशी जाणार? मीठ नसलेली खिचडी कशी जाणार आज असं म्हणतात. भाग्या म्हणते, तुम्ही तुमच्या पेशंटला कसं सांगता? आणि म्हणते आणि बाबांचा चष्मा घालते आणि मग ते पथ्य पाळायलाच हवी. मला सांगा, मीठ महत्त्वाचं आहे की तुमचा जीव? मग भाग्या बाबा चेकिंग करून त्यांना दाखवते ॲक्टिंग करून आणि मग चष्मा काढते आणि म्हणते, बाप रे खूप हेवी नंबर आहे, तुम्हीच घाला असं म्हणते. मग बरं आता खाऊन घ्या प्राजू, त्यांना भरव बरं असं म्हणते. तेव्हा बाबा म्हणतात, मी हॉस्पिटलमधून आलो, तुम्ही दोघी काय म्हणाला होतात? मामा तू जे खाणार तेच आम्ही खाणार असं म्हणालेलं ना. बाबा आठवण करून देतात, मग आधी तुम्ही दोघी खाऊन दाखवा आणि मग मी खिचडी खातो असं म्हणतात आणि तेही तोंड वाकडं न करता. आणि मग प्राजू एक घास खाते आणि मग तो खुणेने नको नको असं म्हणत असते आणि मग चारूला म्हणते, तुला भाग्या नाही नाही असं म्हणत असते आणि मग ती हातातली खिचडीची ताटली भाग्या घेते आणि प्राजक्ताला एक घास भरवते आणि मग प्राजक्ता म्हणते, हे खिचडी खूप छान झाली आहे मामा असं म्हणते आणि मग प्राजक्ता भाग्याला भरवते. मग भाग्या म्हणते, आउटस्टँडिंग खिचडी झाली आहे. तेव्हा भाग्याचे बाबा म्हणतात, काय छान ॲक्टिंग करता, बाबांनी खिचडी खावी म्हणून. तेव्हा प्राजक्ता म्हणते, मामा आता तुझा टर्न. आणि मग तेव्हा मामा असं म्हणते आणि मग एक घास भरवते. 1 मिनिट आता मी घरी. आणि मग त्यांच्या नाटकांना सुरुवात झालेली असते आणि आलोक तिथेच असून थांबून चित्र काढत असतो. आणि मग आता निधी म्हणते श्रेयसला, काय करतोस आता तरी मला वेळ दे ना असं म्हणते. श्रेयस तू निधी कशासाठी वेळ हवा आहे तुला असं श्रेयस म्हणतो. तेव्हा ती निधी म्हणते, मला नवीन साड्या हव्या आहेत. श्रेयस तुला नवीन साड्या कशाला हव्यात? ऑलरेडी खूप साड्या आहेत तुझ्याकडे, कळलं असं तो श्रेयस म्हणत असतो. तेव्हा निधी म्हणते, कशाला हव्यात म्हणजे? नव्या साड्या. तेव्हा निधी म्हणते, कशाला हव्यात म्हणजे लग्नघर आहे, नवीन साड्या नकोत का माझ्याकडे? तेव्हा श्रेयस म्हणतो, काय लग्न कोणाचं आहे? तेव्हा निधी म्हणते, असं काय करतोयस, विसरलास का? अरे आलोक भाऊजी आहेत ना, आलोक भाऊजीचं लग्न ठरवत आहेत मोठी आई. आता आलोक भाऊजीचं लग्न म्हटल्यावर माझ्याकडे छान छान साड्या तर हव्याच ना. छान छान साड्या नको का? या घरची सून आहे ना मी, माझ्याकडे छान छान साड्या हव्यात असं म्हणते. मग आलोक भाऊजीच्या बायकोचं स्वागत करणं ही माझी जबाबदारी नाही आहे का असं निधी म्हणते. तेव्हा श्रेयस म्हणतो, बरोबर असं म्हणतो आणि मग सगळं आलोकने ऐकत असतो. आणि मग आता इकडे प्राजक्ताचा आणि वैद्यांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्राजक्ता मामाला म्हणते, मामा तू टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टरांनी वॉर्निंग दिली आहे की नाही, तू कसलाच ताण घ्यायचा नाही, चल बरं खाऊन घे असं म्हणते. आणि मग ती एक घास मामाला भरवत असते. मग मामा म्हणतात ना, म्हातारपणात दुसरं बालपण असतं, तुम्ही दोघी माझं कुकुलं बाळ करून ठेवणार आहात असं म्हणतात. तेव्हा भाग्या म्हणते, बरं बरं बाबा, आई तुम्हाला खिचडी भरवेल आणि मी आणि प्राजू निघतो, मला इंटरव्ह्यूला जायचं आहे असं म्हणते. आणि मग आशीर्वाद असू द्या म्हणून पाया पडते. बाबा म्हणतात, झाली का नौटंकी तुझी सुरू असं म्हणतात. आणि मग भाग्या आणि प्राजक्ता तिथून जातात. प्राजक्ता म्हणते, मामा मी सुद्धा येते असं म्हणते आणि काळजी घ्या असं म्हणते आणि मग ती सुद्धा निघून जाते. मग आता बाबा म्हणतात, लोक म्हणतात मुली परक्याचं धन, उलट आई वडिलांच्या पडत्या काळात म्हातारपणात सगळ्यात आधी हात देणारी व्यक्ती म्हणजे ती मुलगीच असते, मुली मोठ्या झाल्या नाही का असं म्हणतात. आणि मग आता इकडे भाग्या आणि प्राजक्ता गाडीवर चाललेल्या असतात आणि मग भाग्या प्राजूला म्हणत असते, मला खूप टेन्शन आलं आहे ग, माझं आज इंटरव्ह्यू आहे ना, इंटरव्ह्यू ऐकून दाखवू का? तेव्हा प्राजक्ता म्हणते, आता कळलं ना
की तुला इंटरव्ह्यू असल्यावर कसं टेन्शन येते ती. जेव्हा मी सूर्यवंशीकडे इंटरव्ह्यूला जात होते तेव्हा माझी कशी खेचत होतीस. तेव्हा भाग्या म्हणते सॉरी ना प्राजू, आता माझ्या इंटरव्ह्यू नाही. मग प्राजक्ता म्हणते बोल मग. मग मॅडम ते हाय, मी भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य असं म्हणते आणि मला 10वीमध्ये 85% मिळालेत आणि 12वीमध्ये 72 मिळालेत आणि माझं ग्रॅज्युएशन झाले आणि मी माझ्या बाबांच्या क्लिनिकमध्ये काम करते. अजून काय बोलू, मला काही कळत नाही असं म्हणते. मग प्राजक्ता म्हणते एवढं बोललीस तरी ठीक आहे असं म्हणते आणि मग त्या दोघीही चाललेल्या असतात रस्त्याने आणि मग रस्त्याने जात असताना पाठीमागून एक कार येते आणि त्या दोघींना धडकते, म्हणजे पाठीमागून. आणि त्या कारच्या मागे एक दुसरी कार उभा असते आणि ती सुद्धा त्या कारला येऊन धडकणार असते, पण ती थांबते. ती कार असते आरवची. मग भाग्या उतरते गाडीतून आणि मग पळत जाते आणि त्या ड्रायव्हरच्या अंगावर जाते आणि तिला काय 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 असं म्हणत असते. आणि हे बघा प्राजक्ता थांब थांब म्हणते, पण भाग्या काहीच न थांबता ऐकत नाही. ती त्या ड्रायव्हरकडे जाते आणि म्हणते दिसत नाही का तुला, डोळे घरी ठेवून आलायस का, तुला गाडी नीट चालवता येत नाही का, रस्ता आहे 4 व्हीलर आहे म्हणजे कसं पण गाडी चालवणार का तू गाडी ठोकलीस तू आमची. ड्रायव्हर म्हणतो मुद्दाम नाही केलं मॅडम मी. तेवढ्यात आरव उतरतो खाली, असं कोण ब्रेक दाबतं असं म्हणतो आणि मग भाग्याला म्हणतो हाय. तेव्हा भाग्या म्हणते हाय बाय राहू दे तिकडं असं. मग त्याने ते ड्रायव्हरला म्हणते तू आमची गाडी ठोकली आहेस असं म्हणत असते आणि मग तो आरव म्हणतो अरे ओके मला लागलं नाही आहे ना. तेव्हा भाग्या म्हणते थांबावं जरा असं म्हणते आणि मग आरवला आणि मग परत ड्रायव्हरला बोलत असते गाडीला काही घासले ना हे बघ दाखवते आणि त्या ड्रायव्हरच्या हाताला धरून ती दाखवत असते. आणि मग आरव त्या ड्रायव्हरला इकडे घेऊन येत असतो आणि म्हणतो की माझ्या गाडीला धडक लागणार होती असं म्हणत इकडे घेऊन येत असतो आणि भाग्या तिकडे घेऊन जात असते आणि मग ड्रायव्हरला इकडे तिकडे पळवत असतात. आणि मी काय म्हणतो मग आपण आरामात बोलूयात असं म्हणतात. आणि मग त्या दिवसानंतर आठवलेलं असतं प्राजक्ताला की मी काही बोललोच नाही, मग बाकी ते चूप बस. मग भाग्या आरवला म्हणते तू माझा एखादा दिवस खराब केलास, आता मी इंटरव्ह्यूला कसं जायचं, मी जाणार आता, लेट होणार मी इंटरव्ह्यूला जायला. तेव्हा आरव म्हणतो मी सोडू का असं म्हणत असतो आणि मग मला एक्सपिरियन्स आहे तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सोडण्याचं, गाणं पण लावणार नाही. अरे बापरे काय लूक दिलाय म्हणतो आणि मग काही खरं नाही असं म्हणतो आरव म्हणत असतो. आणि मग ड्रायव्हरला म्हणतो अशी गाडी चालवतात का असं म्हणतो आणि त्याच्याकडे मोर्चा वळवतो. सॉरी दादा माफ करा, पुन्हा कधीच होणार नाही असं गाडी असं म्हणतो आणि मग गाडीला सुद्धा हात लावणार नाही असं तो ड्रायव्हर, म्हणजे एक छोटाच मुलगा असतो तो म्हणत असतो. मग ठीक आहे असं जा तू असं म्हणून त्याला पाठवून देतो. मग तो गाडीत बसते वेळेस म्हणतो सॉरी वहिनी सॉरी दादा असं म्हणत असतो आणि मग भाग्यामध्ये याला वहिनी दिसली का मी ही असं म्हणत असते. मग भाग्यामध्ये पहिल्यांदा भेटला तुला डायरेक्ट वहिनी म्हणाला असं तो आरव भाग्याला म्हणत असतो. तुझ्यामुळे असं ती भाग्या म्हणते. हे आरवला मारत असते. तू कशाला आलास, मी चांगली बोलत होते त्याच्याबरोबर, तुझ्या मदतीशिवाय पोलिसात दिलं असतं तिला असं म्हणत असते आणि मग मारत असते. आणि मग आरव मागे सरकत असतो. मग आरव गाडीला जाऊन धडकतो, त्याच्या मागे जाऊ शकत नाही असं म्हणतो. मग जी मुलगी स्वतःची लढाई स्वतः लढू शकते तिला माझ्या मदतीची काय गरज आहे असं म्हणतो. आणि मग आता प्राजक्ताला आठवतं की पाठीमागे झालेलं आरव असतो. तो म्हणतो की तुमच्यासारख्या जर मुली असल्या तर मुलींची छेड काढण्याचा कोण कधी विचारच करणार नाही. तुमच्यामुळे आयुष्यात संकटाशी कसं लढायचे ते पण शिकायला मिळालं असं म्हणत असतो. हे प्राजक्ताला आठवत असतं. आणि मग आता आरव म्हणतो सो माझ्या गाडीसाठी, आणि मला दिसतंय की मी ऑलमोस्ट माझ्या गाडीला क्रॅश आला असता पण आला नाही, तुमच्याकडे आला, वाईट झालं असं म्हणत असतो. आणि मग भाग्या त्याच्याकडे पाहते आणि प्राजक्तासुद्धा पाहतच असते. आणि आता घरचा सीन दाखवलेला आहे, हे वैद्याच्या घरचा. इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात चारुलता त्यांना धरून फिरवत असते आणि मग बाबा इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात. काही त्रास तर होत नाही आहे ना असं म्हणतात. तेव्हा बाबा म्हणतात नाही. आजी म्हणतात कौस्तुभ तू काय लोळत पडलायस, तुला काही कामधंदा आहे का नाही. तेव्हा कौस्तुभ म्हणतो आई 5 मिनिटे दे ना. बाबा म्हणतात कौस्तुभ मला बोलायचंच आहे तुझ्याशी या विषयावर. तेव्हा कौस्तुभ उठून बसतो आणि म्हणतो हो असं म्हणतो. आणि मग बाबा म्हणतात बाळा तुझ्या नोकरीचं काय रे. तेव्हा बाबा असं म्हणत असतात आणि मग तो म्हणतच असतो बाबा असं म्हणतो. आणि मग तेवढ्यात कौस्तुभ फोन बंद का ठेवलास असं म्हणून तृप्ती घाबरत पळत येत असते. आणि मग तो नऱ्याभाई येतो आणि म्हणतो अरे कौस्तुभ भाई असं म्हणत असतो. आणि मग आता सगळेजण त्याच्याकडे पाहतात आणि मग तो नऱ्या म्हणतो तू जेलमधून तर सुटलास पण या नऱ्या भाईच्या तावडीतून कसा सुटशील असं
म्हणत असतो आणि मग तो आता पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. कौस्तुभ तेवढ्यात ते गुंड असतात, ते गुंड येतात आणि त्याला धरतात आणि तो इकडून तिकडे पळत असतो. ते गुंड त्याला धरतात, त्याच्या पाठीमागे पळतात, कुठेच पळून जाऊ देत नाही आणि मग तो जाऊन डायरेक्ट त्याच्या पायाशी पडतो, म्हणजे नऱ्याभाईच्या पायाशी पडतो आणि मग नऱ्याभाई त्याला उचलतो आणि एक सनकन त्याच्या कानाखाली देतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं असं म्हणतो आणि सन सन तो नऱ्याभाई त्या कौस्तुभच्या कानाखाली लावतो. मग म्हणतो, तू कुठे पण जा, हा नऱ्याभाई तुला शोधून काढेल असं म्हणत असतो. त्याला मारू नका, सोडा असं सर्वजण म्हणत असतात. मग चारुलता म्हणते, हे कोण आहेत तुम्ही, का मारताय त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला असं म्हणत असते. आणि मग तेवढ्यात म्हणतात, तो काही त्याला सोडत नसतो, फक्त मारत असतो आणि मग म्हणतो की, कौस्तुभ तू पैसे कधी देणार आहेस, बोल पैसे कधी देतोयस असं म्हणतो. तेव्हा कौस्तुभ म्हणतो, देतो मी देतो. तेव्हा कौस्तुभ म्हणतो, कधी असं म्हणतो तो नऱ्याभाई. अजून एक कानाखाली मारतो आणि मग बाबा म्हणतात, अरे हे यांचे पैसे घेऊन पळालास की काय तू. तेवढ्यात ती बाई आई वडील आहेत का असं तो नऱ्याभाई म्हणतो. तेव्हा त्याची आई म्हणजे चारुलता येते आणि ती सुद्धा रडत असते आणि सोडा ना, मी त्याची आई आहे. तेव्हा आजीसुद्धा म्हणते, नका मारू त्याला. तेव्हा तो नऱ्याभाई म्हणतो, तुला नाही शोधू शकणार असं वाटलं का तुला, या नऱ्याभाईचा पैसा बुडवणारा अजून माणूस पण पैदा नाही झालाय असं म्हणत असतो. आणि मग सगळेजण त्याच्या हात जोडतात, नका मारू नका मारू म्हणून हात जोडतात. आणि मग तृप्तीसुद्धा म्हणते, नका मारू नका मारू असं म्हणत असते. तो नवरा बायको कधीही रोकडा आत्ताच्या आत्ता पाहिजे असं तो नऱ्याभाई म्हणतो. हो असं आजी म्हणतात, बस झालं बस झालं. तृप्ती म्हणते, प्लीज सोडा ना त्यांना, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सगळे पैसे परत करतो तुमचे. तेव्हा तृप्तीला तो म्हणतो, गप बस म्हणतो. तेवढा गप बस म्हणल्या ती एकदम गप्प बसते. नऱ्याभाई कोणाचा आवाज नाही पाहिजे असं म्हणतो, नाहीतर या कौस्तुभला मारून टाकीन असं म्हणतो. आणि मग कौस्तुभला परत कानाखाली मारत असतो आणि म्हणतो, कौस्तुभला बोल पैसे कधी देतोयस, बोल, नकोस मारू नकोस असं म्हणत असतो. आणि मग माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत असं तो कौस्तुभ म्हणतो. मी कुठून आणू, मला तुम्ही थोडा वेळ द्या, मी अरेंज करतो प्लीज असं म्हणतो. नऱ्याभाई म्हणतो, वेळ हवाय का, वेळ नाही, मला रोकडा पाहिजे आत्ताच्या आत्ता म्हणतो. आणि मग परत कौस्तुभला मारत असतो, सन सन. नऱ्याभाई म्हणतो, आज इथून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, जर आज पैसे नाही मिळाले तर हे घर रिकामं करायचं असं म्हणतो आणि धमकी देत असतो. आणि तो कॉलरला धरतो आणि त्याला ढकलून देतो आणि मग तो कौस्तुभ खाली पडतो. आणि मग नऱ्याभाई तिथली खुर्ची उचलतो आणि त्या कौस्तुभला मारणारच असतो, तेवढ्या डोक्यात घालणार असतो आणि मग ते जवळच ठेवतो एकदम आणि त्याच्यावर बसतो. कौस्तुभ खूप घाबरलेला असतो. नऱ्याभाई म्हणतो, पैसे नाही मिळाले तर हे वैद्याचं घर खाली करायचं. वैद्याचं घर कोणाचं असं कौस्तुभला विचारतो. तेव्हा कौस्तुभ हळूच म्हणतो, कौस्तुभभाईचं असं म्हणतो. मग जोरात बोल असं म्हणून नऱ्याभाई परत त्याला मारत असतो. मग जोरात म्हणतो कौस्तुभ, नऱ्याभाईचं. आणि मग एक सनकन आणखीन कानाखाली मारतो. तेव्हा तृप्ती बाबाकडे जाते, बाबा म्हणत रडत असते. मग नऱ्याभाई म्हणतात, चला रे घर खाली करायला घ्या असं म्हणत असतो. आणि मग आता परत भाग्याचा आणि आरवचा इकडे सीन दाखवलेला आहे. भाग्या म्हणते, त्या दिवशी म्हणालास ना मार खायचे काम करतोस, ते मग काय मी काय केलं यार, ही मुलगी ही तो पळाला ना गाडीचा ड्रायव्हर, तुम्हाला धडकला त्याच्यामुळे खरा मी मार खायची कामं का करतोय. भाग्या म्हणते, हो मध्ये यायला कधीच आलास, कशाला आलास, मी सांगितलं होतं का तुला मध्ये यायला, गेला असतास तर मी त्या गाडी थांबवली. आरव म्हणत असतो, हो माझी गाडी मागे थांबवली पण माझ्या गाडीला खरंच आला असता असं म्हणत असतो. भाग्या म्हणते, मध्ये मध्ये काय तुमचं, तुम्ही मध्ये नाही आलं, माझी गाडी पण थांबवली ना, मध्ये का आलास असं सारखं सारखं भाग्या म्हणत असते. आणि आरव म्हणतो, मी नाही आलो, मी गाडी थांबवली असं म्हणत असतो. आणि मग तेवढ्यात प्राजक्ता म्हणते, थांबा प्लीज, तुम्ही का भांडताय असं म्हणत असते. आणि मग आरव म्हणतो, भांडत नाही आहे, तुमची बहीणच भांडकुदळ आहे. तेव्हा भाग्या म्हणते, मी भांडकुदळ, मग तू कोण, मध्ये मध्ये कडबडणारं माकड असं म्हणते. आणि मग आरव म्हणतो, माकड, मी माकड असं म्हणते. आणि मग भाग्या म्हणते, हो असं म्हणते. आणि मग आरव, मी माकडासारखा दिसतो असं म्हणतो. आणि इकडे तिकडे हे जातो आणि तुमची मदत करायला आलो, तुमचं भांडण झालं त्या मुलाशी, काय बोलावं. आता प्राजक्ता म्हणते, आरव सर प्लीज बस झालं आता असं म्हणत असते. आणि मग आरव हसत असतो आणि मग तो इतका हसतो की सगळ्यांनाच हसू येतं. मग तो हसलेला पाहून प्राजक्तासुद्धा हसते आणि प्राजक्ताला सुद्धा हसलेलं पाहून भाग्यसुद्धा हसते. आणि मग ते तिघंही हसत असतात. आणि पण आपण का हसतोय असं भाग्या म्हणत असते. मग काहीतरी
आरव इशारे इकडे तिकडे करत असतो. आणि मग तो म्हणतो की तो मुलगा धडक दिला आणि तो निघून गेला, आपण दोघेच भांडतोय, तो गेला तर गेला, तुला वहिनी म्हणून गेला असं म्हणतो आणि हसत असतो. आणि मग भाग्या फाईलने त्या आरवला मारत असते आणि तिच्या फाईलमधले सर्व कागद खाली पडतात आणि मग ते उडून चाललेले असतात. मग ते दोघेही एकदमच खाली वागतात आणि ती फाईलमधले कागद गोळा करत असतात आणि दोघांची डोक्यांची एकमेकाला टक्कर लागते. आणि हे सगळं प्राजक्ता लक्ष देऊन पाहत असते आणि डोक्यात तिच्या काहीतरी वेगळंच असतं. त्यामुळे भाग्या म्हणते, तुझ्यामुळे आता इंटरव्ह्यूला जायला लेट होणार आहे. तेव्हा मी काय केलं असं तो आरव म्हणतो. प्राजक्ता म्हणते, भाग्या तू हसलास म्हणून मी हसले आणि अजून परत हसतोयस असं म्हणते. आणि मग परत दोघेही ते कागद गोळा करत असतात खाली पडलेले. आणि मग तो भाग्याच्या हातात धरून त्याच्या गाडीकडे नेतो आणि त्याच्या गाडीमधली फाईल काढतो आणि तो भाग्याचे कागदपत्र त्याच्या फाईलमध्ये ठेवतो आणि म्हणतो, नाहीतर इंटरव्ह्यूला जाताना रिझ्यूम उडून जायचा असं भाग्याला म्हणतो. असू द्या असं म्हणते. आणि मग भाग्या थँक्यू असं म्हणते आणि त्याची फाईल घेते आणि तिच्या सर्व कागदपत्र त्याच्या फाईलमध्ये ठेवते. आणि प्राजक्ताचा फोन वाजतो. मग प्राजक्ता फोन उचलते. हॅलो बोल ना मामी असं म्हणते. तिकडून हॅलो प्राजक्ता म्हणून मामी बोलत असतात. प्राजक्ता लवकर घरी ये लोक असं म्हणते आणि फोन ठेवते. प्राजक्ता मामीचा आवाज, असं वाटत असतं की मामाला काहीतरी झालं तर नसेल ना असं म्हणते. आणि मग आता आजचा भाग संपतो. आता इकडे आलोक सुलक्षणाला म्हणत असतो, तू स्वतःला काय समजतेस? माझ्या आयुष्याचं कंट्रोल करायला आहे, माझ्या आयुष्याचं कंट्रोल तर करायचं आहे, माझ्या आयुष्याची तर वाट लावली आहेस तू, ते कमी पडते म्हणून दुसऱ्याच्या कुणाच्या तरी वाट लावाय निघालीस आयुष्याची असं म्हणतो. आणि कुणाला विचारून माझं लग्न लावाय निघालीस असं सुलक्षणाला म्हणत असतो. आणि ते वैद्याच्या घरी सगळा पसारा त्या नऱ्याबाईच्या गुंडाने बाहेर फेकलेला असतात आणि ती चारुलता नऱ्याबाईच्या पाया पडत असते. तो नऱ्याबाई चारुलताला ढकलून देतो. ती जाऊन डायरेक्ट प्राजक्ताच्या अंगावर